गडचिरोली जिल्ह्यात कालपासून रेड अलर्ट दिलेला आहे आणि या रेड अलर्टमध्ये मुसळधार पावसाची धो सुरुवात झालेली आहे। काल दिवसभर गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आणि काल रात्रीपासून आपण जर बघितलं तर गडचिरोली शहरालाही पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपलं आहे। त्यामुळे गडचिरोली शहराच्या खोलगट भागात पाणी शिरलेलं आहे। अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून काही घरांमध्ये पाणी गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। घराबाहेर सुद्धा पडता आलेलं नाही। दुसरं महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली नगरपालिका ही गडचिरोली शहराचा पूर्णपणे कारभार पाहते। या नगर परिषदेच्या इमारतीमध्ये पाणी शिरलं आहे। नगराध्यक्षासह मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी बसतात। या सगळे कक्ष पाण्याखाली गेलेले आहेत। या सगळ्या कक्षांमध्ये पाणी आहे। त्यामुळे नगरपालिकेच्या इमारतीची अवस्था काय आहे हे आपल्याला दिसून पडत आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्याच्या दक्षिण भागात भामरागड सिरोंचा आहे या 3 तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। आता आपण बघा ही गोदावरी नदी आहे। गोदावरी नदीमध्ये पुराचं पाणी आता यायला सुरुवात झालेली आहे। या नद्या आहेत पाहायला मिळत आहे। दुर्गम भागातली जी गावं आहेत या गावांचा काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। सिरोंचा तालुक्यात परिसरातल्या काही गावांचा जो आहे संपर्क तुटलेला आहे। भामरागड तालुक्यातले सुद्धा काही गावं आहेत, कारण ही गावं अशी दुर्गम भागातली आहेत। त्या भागात रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे नाल्यांना पूर आलेला आहे। एकूणच प्रशासन अलर्ट मोडवर आहे। जिल्हाधिकारी अभिषेक पंडा यांनी नागरिकांना पावसात सांभाळून बाहेर पडण्याचं सूचना केलेली आहे। विशेषतः दुर्गम भागात जे नदी नाले असतील ते पार करण्याचा धोका पत्करू नये असं आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे। एकूणच आज दिवसभर पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर जनजीवन आणखी विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भामरागड तालुक्यात काल 2 घटनांमध्ये नागरिकांना वाचवण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे। एका ठिकाणी 3 नागरिक अडकले होते, त्यांना रात्री उशिरा रेस्क्यू करण्यात आलेला आहे। एकूणच सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर दुर्गम भागातल्या काही वीज पुरवठ्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। सिरोंचा तालुक्याचा वीज पुरवठा हा काल रात्रीपासून खंडित झालेला आहे। एकूणच सिरोंचा तालुक्यासह अहेरी तालुक्यातली सुद्धा काही गावं आहेत। 150 पेक्षा जास्त गावांचा वीज पुरवठा हा तब्बल 16 तास झालेले आहे। एकूणच संपूर्णपणे वीज पुरवठा बंद अवस्थेत आहे। त्यामुळे दुर्गम भागात याचा तीव्र परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली।